तर भाजपाचे नेते प्रवीण दरेकर आपल्यासोबत जोडले गेले। दरेकरजी, स्वागत आहे तुमचं टीव्ही 9 मध्ये। एक अत्यंत महत्त्वाचा दावा उत्तम जानकर करतात। त्यांनी असं म्हटलंय की अजित पवार 20,000 मतांनी पराभूत झाले, तर महायुतीला फक्त 107 जागाच मिळालेल्या आहेत, कारण ईव्हीएम कंट्रोल बॉक्समध्ये गडबड केली आहे, पण ती तांत्रिकदृष्ट्या लक्षात येत नाहीये, असं त्यांचा दावा आहे। मला वाटतं अत्यंत अपरिपक्व अशा प्रकारचं वक्तव्य जानकरांचं दिसतंय। एकीकडे ते दावाही करतायत आणि तांत्रिकदृष्ट्या त्या ठिकाणी आपण प्रूव्ह करू शकत नाही हेही सांगतायत। मला वाटतं पराभव इतक्या जिव्हारी लावून घेऊन लोकशाहीमध्ये जो विजय झालेला किंवा जो काही निकाल मिळालाय त्याचं स्वागत करायचं असतं, परंतु या ठिकाणी रडीचा डाव जो म्हणतात तो या ठिकाणी खेळताना विरोधी महाविकासाकडे दिसते आणि त्याचं प्रतिनिधित्व उत्तम जानकर या ठिकाणी करताना दिसत आहेत। त्याने कुठलं गणित मांडलं, कशाच्या आधारे ते बोलतायत ते जरा त्यांनी स्पष्ट करावं। याची मतं त्याच्यात गेली तर एवढी कमी झाली, त्याच्या ह्याच्यात गेली तर एवढी कमी झाली, असं गेली म्हणजे कशाच्या आधारे गेली तुम्ही काय मशीन मध्ये डोकावलात का? इकडची मतं तिकडे ट्रान्सफर झाली। मला वाटतं हे अत्यंत बिनबुडाचं आणि निराधार अशा प्रकारची स्टेटमेंट या ठिकाणी उत्तम जानकरांची त्या ठिकाणी दिसते। आणि जो दैदिप्यमान अशा प्रकारचा विजय महायुतीला मिळालाय त्या आता त्यांनी तो खोटा कसा आहे किंवा तो ईव्हीएमच्या आधारे कसा काय मॅनेज करून आलाय असं दाखवण्याचा जो त्यांचा केविलवाना प्रयत्न आहे, त्यातनं एक नव्या त्या ठिकाणच्या आयडिया ही मंडळी काढतायत। परंतु या ठिकाणी जीत आहे आणि अनेकदा आम्ही सांगितलं की इतर राज्यांमध्ये ईव्हीएमच्या माध्यमातून काँग्रेसचा विजय झालाय, तिथेही असंच झालंय का? महाराष्ट्रामध्ये आता 20 उद्धव ठाकरेंचे आमदार निवडून आले, 16 या ठिकाणी काँग्रेसचे आलेत, 10 मवियाचे आलेत, शरद पवार साहेबांचे, हे सगळे त्या ठिकाणी अशाच गणितातून आलेत का की तुम्हाला ते गणित लागू होत नाही? जिंकलेल्या उमेदवारांना गणित लागू होते, पण तुमचंही गणित सांगा ना। या ज्या काही जागा आल्यात तुमच्या त्याही ठिकाणी असंच झालंय का? इकडची तिकडे गेली की तुम्ही कोणाची काढून तुमच्याकडे घेतलीत? मला वाटतं अत्यंत बालिशपणाचं अशा प्रकारचं या ठिकाणी चित्र उभं करण्याचा प्रयत्न उत्तम जानकर करताना या ठिकाणी दिसतायत। नक्कीच मला वाटतं नक्कीच धन्यवाद दरेकर साहेब, तुम्ही दिलेल्या या सविस्तर प्रतिक्रियेसाठी।